महाराष्ट्र आवाज न्यूज. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर गावाजवळ सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान तात्पुरत्या वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात प्लायवूडने भरलेला ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार तात्पुरत्या वळण रस्त्यावरील भरावात ट्रकचं चाक रुतल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. अपघातामुळे ट्रकमधील प्लायवूडचा माल रस्त्यावर विखुरला तसेच वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या घटनेनंतर तात्पुरत्या वळण रस्त्याची गुणवत्ता, भरावाची मजबूती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार महामार्गावरील कामादरम्यान आवश्यक असलेले मजबूत भराव, योग्य दाबणी, इशारा फलक, रिफ्लेक्टर, पुरेशी प्रकाश योजना आणि वाहतूक नियंत्रण याकडे पुरेसे लक्ष दिलं जात नसल्याची तक्रार आहे. या मार्गावर यापूर्वीही अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कामे करताना सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे, तात्पुरत्या मार्गांची गुणवत्ता कायम राखणं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही संबंधित विभाग व कंत्राटदारांची जबाबदारी आहे. या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून सुरक्षा नियमांचं उल्लंघन अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.